नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट संदर्भात तिथं आपण डिस्कशन करणार आहे आणि हे जे अपडेट आहे हे एमपीएससी मध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बदलांसंदर्भात तिथं आपण डिस्कशन करणार आहे. त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, 13 एप्रिल 2026 म्हणजे काल मंत्रिमंडळाची एक बैठक तिथं आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आणि त्या महत्त्वपूर्ण निर्णयांमधला एक जो निर्णय होता तो प्रशासकीय भरतीमधील ज्या सुधारणा आहे त्याच्या संदर्भातला होता आणि त्या सुधारणा ज्या सुचवल्या सरकारनं त्या आमूलाग्र बदल आहेत आणि ते बदल कोणते आहेत हे आपण आज थोडक्यात बघून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जे काही मंत्रिमंडळाचे निर्णय येतात ते ट्विटरच्या माध्यमातून इथं प्रसिद्ध केले जातात, तर तेच मी पहिले लावले जेणेकरून ऑथेंटिसिटी तुम्हाला पटली पाहिजे. तर सर्वप्रथम शासनानं सांगितलेलं आहे की विविध शासकीय पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवाराच्या दृष्टीने सुलभ व्हावी यासाठी पदभरती प्रक्रियेत आमूलाग्र तिथं बदल करण्यात आले. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा आणि 93 संवर्गाचा तिथं नव्याने समावेश होणार आहे. याच्या व्यतिरिक्त केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर निपुण सेतू पोर्टल सुरू करण्याला मान्यता सरकारनं दिलेली आहे. आता हे निपुण सेतू पोर्टल काय विद्यार्थी मित्रांनो, की जसं युपीएससी मध्ये प्रतिभा सेतू नावाचं पोर्टल आहे, त्यामध्ये युपीएससीच्या इंटरव्ह्यू स्टेज पर्यंत गेलेला उमेदवार जर इंटरव्ह्यू फेल झाला तर त्याला विविध कॉर्पोरेट सेक्टर असू द्या किंवा गव्हर्नमेंटच्या विविध पोझिशनवर त्याला तिथं जॉब दिला जातो. तशा पद्धतीची आता सोय निपुण सेतूच्या माध्यमातून एमपीएससी मध्ये इंटरव्ह्यू दिलेल्या विद्यार्थ्यांना देखील अवेलेबल करून दिली जाणार आहे, जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल, त्यांचा पैसा वाचेल आणि नैराश्य येणार नाही. त्यानंतर आता हे जे काही धोरण सरकारनं राबवलं आहे हे विकसित महाराष्ट्र 2047च्या विजननुसार हा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त सरळ सेवा भरतीसाठी 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असून विविध विभागांकडून स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे आता विविध विभाग वेगवेगळे परीक्षा घेतात, पण आता तसं होणार नाही. याच्या अंतर्गत परीक्षांची संख्या कमी होईल. म्हणजे जवळपास असं बोललं जातं की 900 पेक्षा जास्त परीक्षा आता कमी होतील, पण पदांची संख्या वाढणार आहे. उमेदवारांसाठी भरतीच्या संधी म्हणजे पदांची संख्या वाढेल आणि ही जी पूर्ण भरती प्रक्रिया आहे सरकारचा मानस आहे की सुलभ, पारदर्शक तिथं पद्धतीनं राबवली जावी. त्या अनुषंगानं सरकार तिथं कटिबद्ध आहे. म्हणजे परीक्षा जर कमी होतील तर परीक्षा ज्या काही पेपर लीक होतात त्याचं देखील प्रमाण कमी होईल आणि या परीक्षा ज्या आहे आता या मुख्यत्वे ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा याच्यावर ऑनलाईनच्या माध्यमातून निगराणी तिथं ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सेवा प्रवेश नियमांमध्ये व्यापक बदल देखील सुचवले गेले आहेत. 574 सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल तिथं करण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता, अनुभव, कौशल्य व प्राधान्य निकषांचे सुसूत्रीकरण देखील केले जाणार आहे. म्हणजे काय, तर आज देखील आपण बघितलं तर काही विशिष्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी मध्ये एलिजिबिलिटी नाही राहत, तर अशा वेळेस अशा देखील जे नवीन नवीन स्ट्रीम्स आता येऊन आल्या ग्रॅज्युएशन मध्ये त्यांना देखील संधी मिळावी एमपीएससीच्या माध्यमातून, म्हणून त्याच्यामध्ये निकषांमध्ये देखील बदल इथं करण्यात येणार आहे. त्यानंतर बघूया सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची अट लागू राहणार नाही. आता बघा, सरळ सेवेमध्ये काही काही पदं अशी आहेत की ज्याच्यामध्ये एक्सपिरियन्स मागितला जातो, पण आता त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स सरळ सेवेमध्ये कोणत्याही पदासाठी मागितला जाणार नाही. म्हणजे कोणताही विद्यार्थी, सगळे विद्यार्थी सरळ सेवेसाठी एलिजिबल राहतील. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारचं लेव्हल प्लेइंग फील्ड तिथं करण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट बी परीक्षामध्ये ऑलरेडी जे संवर्ग होते ते 57 होते, त्यामध्ये नवीन 45 संवर्ग ऍड करण्यात आले. म्हणजे एकूण संवर्गाची संख्या 102 तिथं झालेली आहे. त्यानंतर आता गट ब अराजपत्रित व गट क संवर्गाचे प्रशासकीय व तांत्रिक गटात तिथं वर्गीकरण केलेले आहे. म्हणजे आता जर तुम्हाला तांत्रिक एक्झाम द्यायची असेल तर तांत्रिक एक्झाम वेगळी होणार आणि प्रशासकीय एक्झाम तिथं वेगळी होणार. ठीक आहे, प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 269 प्रशासकीय संवर्गाचे 18 गट व 221 तांत्रिक संवर्गाचे 30 गट याकरिता स्वतंत्र व अधिक कार्यक्षम भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर आता ज्या काही इंटरनल प्रमोशन्स व्हायचे त्या इंटरनल प्रमोशनसाठी पहिले मुलाखत घेतली जायची, पण आता ती मुलाखत होणार नाही. आणि जसं गट क मध्ये जर माझी नियुक्ती झाली असेल तर मी प्रमोशनच्या बेसिसवर गट ब मध्ये देखील जाऊ शकतो. म्हणजे काय, तर गट क मधून गट ब जाण्याची जर संधी मला मिळत असेल तर मी उत्कृष्ट पद्धतीनं मी काम करेल आणि कामाच्या माझ्या भरोशावर मी माझं प्रमोशन तिथं होऊ शकतं. म्हणजे एक प्रकारचं जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी आहे ती तिथं वाढू शकते. त्यानंतर कालबाह्य संवर्गाचे पुनर्गठन व निरसन, म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या अनावश्यक ठरलेल्या संवर्गांना कालबाह्य संवर्ग डाईंग कॅडर म्हणून घोषित केला जाईल आणि त्यांना काढल्या जाईल आणि त्याच्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण असलेली नवीन पदे निर्माण करण्याच्या आवश्यकतेनुसार विचार होईल. म्हणजे एआय बेस्ड पदे आता सरकारमध्ये देखील नव्यानं तिथं रिक्रुटमेंट होणार आहे. अराजपत्रित संवर्गासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी लागू केली जाणार, यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होईल. फार महत्वपूर्ण निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही पीएसआय जर तयारी करत असाल, पीएसआय मध्ये इंटरव्ह्यू होता पण ते अराजपत्रित आहे, म्हणजे आता
हे निर्णय जेव्हा अंमलात येईल तेव्हा PSI साठी इंटरव्ह्यू होणार नाही. म्हणजे अराजपत्रित संवर्गासाठी संपूर्णपणे इंटरव्ह्यू पॉलिसी आता सरकारनं बंद करण्याचं तिथं ठरवलेलं आहे. फक्त राजपत्रित ज्या सर्व्हिसेस असतील त्यालाच इंटरव्ह्यू असेल. त्यानंतर निवड न झालेल्या उमेदवारासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं निपुण सेतू तयार करण्यात आलेला आहे आणि या निपुण सेतूसाठी महाजॉब पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जे कागदपत्र आपल्याला पहिले मॅन्युअली द्यावे लागायचे, ठीक आहे, आता ते कागदपत्र सरळ डिजिलॉकरद्वारे कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे. म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून होईल आणि या सर्व सुधारणांमुळे पदभरतीसाठीच्या परीक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. म्हणजे तब्बल याच्या आतापर्यंत ज्या काही 30 ते 35 परीक्षा व्हायच्या त्या कमी होऊन 10 ते 12 परीक्षा होतील वर्षभरातून. समान संवर्गासाठी समान निकष, दस्तावेज पडताळणीसाठी सुलभता आणि निवड प्रक्रियेतील सुसूत्रीकरण आणि तंत्रज्ञान आधारित प्रणालींचा वापर यामुळे शासनाची पदभरती व्यवस्था अधिक सक्षम होईल. तर हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला ट्विटरच्या माध्यमातून मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय MPSC संदर्भातील तिथे त्यांनी जाहीर केलेले आहे. आता याच निर्णयांना आपण थोडक्यात समजून घेऊया विद्यार्थी मित्रांनो, की ओव्हरऑल जर बघायला गेलं तर 900 पेक्षा जास्त परीक्षा आता रद्द होणार आहेत आणि आता नवीन नियम काय आहेत हे आपण थोडक्यात इमेजेसच्या फॉर्मॅट म्हणून आपण बघून घेऊया. तर सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की सध्याची अडचण काय आहे. तर पहिले तर गोंधळलेली रचना आहे, 33 विभाग आहे, त्याच्यामध्ये 110 आस्थापना आहे आणि तब्बल 3600 संवर्ग आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय होतं ना की जनरली जे काही डुप्लिकेशन आहे, डुप्लिकेशन खूप जास्त होतं. जुने नियम काय 1400 पेक्षा जास्त सेवा प्रवेश नियम आहे आणि याच्यापैकी 38% नियम हे 1990 पूर्वीचे आहेत. म्हणजे विविध सेवांसाठी विविध नियम. तर ते आता काय होईल, जर तुम्ही एकाच सेवेमध्ये असाल, क्लरिकल डिपार्टमेंट जलसंपदा विभाग किंवा क्लरिकल डिपार्टमेंट आरोग्य विभाग, तर त्यांना एकाच प्रकारचे नियम तिथं लागू केले जाणार आहे. कारण पहिले यांना वेगवेगळे नियम लागू व्हायचे, पण तसं आता होणार नाही. आणि वेळेचा अपव्यय, एका भरतीसाठी 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी लागायचा आणि जर ही भरती प्रक्रिया जर अडचणी सापडली आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी जर त्याच्या विरोधात आवाज उठवला तर तो आवाज कुठे जायचा, मॅटमध्ये जायचा. ठीक आहे, आणि मॅटमध्ये गेल्यामुळे 6000 पदे आणि न्यायालयीन प्रकरणामुळे तब्बल 8183 पदे रिक्त आहेत अजून देखील. आणि कोणत्याही विद्यार्थ्याला वाटलं की या परीक्षेमध्ये काही धांदली झालेली आहे किंवा काही गैरप्रकार झालेला आहे किंवा काही इश्यू आहे, तर अशा पद्धतीत ते विद्यार्थी कुठे जायचे, मॅटमध्ये जायचे आणि मॅट काय करायचं, त्या परीक्षेवर स्थगिती लावायचं आणि स्थगिती लावल्यामुळे तब्बल 2-2, 3-3 वर्ष परीक्षेचे निकाल लागायचे नाही. म्हणजे ही अडचण ही आतापर्यंत तिथं बघितली होती. आता याच्यामध्ये बदल काय केले आहेत ते थोडक्यात बघूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 900 पेक्षा जास्त ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहे आणि ज्या सेवा प्रवेश नियमांमध्ये 574 सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये विशेष करून जे काही हे आहे एक्झाम्स आहेत त्या ब्रॉडली 2 याच्यामध्ये डिवाइड केलेल्या आहे. एक प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र नागरिक सेवा ज्यामध्ये वर्ग 1, 2, 3 आणि दुसरं तांत्रिक सेवा म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा. सर्व तांत्रिक पदे याच्या अंतर्गत भरण्यात येतील आणि प्रशासकीय पदे याच्या अंतर्गत भरण्यात येणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये गट ब अराजपत्रित आणि गट क अराजपत्रित मध्ये काय बदल करण्यात आलेले आहे, तर याच्यामध्ये प्रशासकीय गट जर आपण बघितला 18 गट 269 संवर्ग आणि तांत्रिक गटामध्ये 30 गट 221 संवर्ग. आता दोन्हीसाठी आता स्वतंत्र भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, तर तांत्रिक गटासाठी वेगळं आहे आणि प्रशासकीय गटासाठी आता वेगळं आहे. आता जुनी पद्धत काय होती हे आपण थोडक्यात या इमेजच्या माध्यमातून बघूया आणि नवीन चेंजेस काय केलेले आहेत. तर सरळ सेवेसाठी वेगवेगळ्या अनुभवाच्या अटी होत्या, म्हणजे काही काही पदांसाठी अनुभव लागायचा, पण आता नवीन पद्धतीनं सरकारनं म्हटलंय की अनुभवाची अट आता रद्द केलेली आहे. म्हणजे सगळ्यांना लेवल प्लेइंग फील्ड मिळणार आहे. दुसरं म्हणजे काय, प्रतीक्षा यादी अनिश्चित असायची. ठीक आहे, पण आता नवीन पद्धतीनुसार जी काही वेटिंग लिस्ट, जर तुमचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये येत असेल तर ते नाव 2 वर्षापर्यंत वैध असेल. म्हणजे 2 वर्षांपर्यंत जर पोस्ट खाली झाली आणि तुम्हाला जॉब मिळण्याची शक्यता असेल. आणि कालबाह्य पदांच्या परीक्षा म्हणजे ज्या काही पद आता काही कामात नाहीत आहे अशा पदांना आता सरकार तिथं बंद करणार आहे. त्याला डाईंग कॅडर म्हणून त्यांनी घोषित केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी AI बेस्ड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड जे काही पद आहे त्यांचं नॉलेज जर त्या व्यक्तीकडे असेल तर त्या आधारित पद आता भरल्या जाणार आहेत. तर लघु लेखकासारखी 126 कालबाह्य संवर्गातील पदे कायमची आता रद्द करण्यात येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मुलाखतीचं जर आपण बघायला गेलं तर अराजपत्रित ज्या काही सेवा आहेत, अराजपत्रित संवर्गातला आता मुलाखत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे नॉन गॅजेटेड पोस्टसाठी मुलाखत नाही, म्हणजे PSI साठी जी आता मुलाखत होत आहे ती आता बंद होणार आहे. नवीन निर्णय लागू झाल्यानंतर उमेदवारांची निवड केवळ लेखी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. ठीक आहे, आणि राजपत्रित संवर्गासाठी मुलाखतीऐवजी पदोन्नती म्हणजे जे काही प्रमोशन आहे त्या प्रमोशन मध्ये इंटरव्ह्यू व्हायचा, पण आता ते इंटरव्ह्यू होणार नाही. जर तुम्ही गट क मध्ये लागलेले असाल तर गट ब मध्ये तुम्हाला जर
जायचं असेल तर प्रमोशनच्या द्वारे देखील तुम्ही काय करू शकता, गट ब ला जाऊ शकता. म्हणजे त्याच्यामुळे जे गट क चे अधिकारी राहतील ते मन लावून कामं करेल आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एफिशियन्सी वाढेल. नामनिर्देशनाच्या कोट्यातील काही पदे मुलाखतीने भरण्याऐवजी आता अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहे. म्हणजे यामुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता कायदेशीर जो अडथळा होता, की जसं मी म्हटलं की विद्यार्थ्यांना जेव्हाही परीक्षेसंदर्भात काही विषय असायचे तर ते कुठे जायचे, मॅटमध्ये जायचे. आणि मॅटमध्ये एकदा जर प्रकरण गेलं तर त्यामुळे स्थगिती लागायची तर महिने म्हणजे 6-6 महिने, 1-1 वर्ष निकाल रखडले जायचे. पण आता असं होणार नाही. सरकारनं सरळ ठरवलेलं आहे की आता विद्यार्थ्यांना मॅथचं जे ऑप्शन आहे ते राहणार नाही आणि विद्यार्थ्यांना कुठे जावं लागेल, उच्च न्यायालयात जावं लागेल जर काही विषय असेल तर. एमपीएससी परीक्षा आता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या कक्षेबाहेर काढण्यात आल्या आहेत. म्हणजे हे युपीएससी सरकार त्यांनी केलेलं आहे. यापुढे उमेदवारांना थेट उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल. फायदा काय आहे, तर स्थगिती आदेशामुळे भरती प्रक्रिया वर्षानुवर्षे रखडणार नाही आणि निकाल लवकर लागतील. इव्हन सरकारनं असं देखील म्हटलेलं आहे की सरकार प्रयत्न करत आहेत की 1 वर्षाच्या आतमध्ये परीक्षेचा निकाल लागायला पाहिजे. ठीक आहे. आता त्यानंतर्गत जे सर्वात महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे तो कोणता आहे, तर तो आहे निपुण सेतूचा किंवा निपुण पोर्टलचा. म्हणजे युपीएससी मध्ये ज्या पद्धतीनं प्रतिभा सेतू आहे त्याच पद्धतीने एमपीएससी मध्ये आता निपुण सेतू तिथं सरकारनं ठरवलेलं आहे आणण्याचं. आणि या निपुण सेतूच्या बेसिकली महाजॉब पोर्टलच्या माध्यमातून या निपुण सेतू अंतर्गत विद्यार्थ्यांना ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांना आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये देखील काही संधी तिथं अवेलेबल करून देणार. तर मुलाखतीपर्यंत पोहोचलेले पण अंतिम यादीत न निवडलेले हुशार उमेदवार त्यांना आता सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील नोकरीच्या नवीन संधी, म्हणजे ज्यामुळे त्यांच्यात नैराश्य येणार नाही, बेरोजगारीचं प्रमाण वाढणार नाही आणि त्यांना देखील एक सुवर्ण संधी ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे त्यांना तिथे अवेलेबल होईल आणि त्यांना त्यांचा प्रतिभेचा वापर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करता यावा. त्या अनुषंगानं सरकारनं हे निपुण सेतू पोर्टल तिथं लॉन्च करण्याचं ठरवलेलं आहे. जे प्रतिभा सेतू पोर्टल युपीएससीचं आहे त्याच्या आधारावरच हा कन्सेप्ट आहे. आणि भरती प्रक्रियेचे आधुनिकीकरण सरकारनं करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये सर्वप्रथम 15 दिवसात मागणी तिथं द्यावीच लागेल. म्हणजे सर्व शासकीय विभागांनी रिक्त जागांची मागणी 15 दिवसात नोंदवणे बंधनकारक आहे. आणि नंतर ऑनलाईन परीक्षा, पेपर सेटिंग आणि परीक्षा पूर्णपणे गोपनीय व ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर डिजी लॉकर. आता डिजी लॉकर म्हणजे काय, जे काही आपले डॉक्युमेंट तपासले जायचे ते आता ऑफलाईन पद्धतीने होतं, पण आता डिजी लॉकर मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि सरकार तिथून तुमचे डॉक्युमेंट फेच करेल. शैक्षणिक गुणपत्रिका, जात, दिव्यांग व क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता सुरक्षित डिजी लॉकरद्वारे करण्यात येणार आहे. आता हे बघा, ऑनलाईन परीक्षा काही परीक्षा ऑनलाईन होतील, पण अजून ज्या काही रिटर्नच्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन मार्फतच तिथं कंडक्ट केल्या जाणार आहे. अजून हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या गेलेले आहेत हे अजून अंमलात आलेले नाही. यांना अंमलात आणायला म्हणजे इम्प्लिमेंटेशन व्हायला तब्बल 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आता संधीमध्ये वाढ आहे. जर आता एमपीएससी जर आपण विचार केला तर एमपीएससीच्या संवर्गामध्ये विस्तार केलेला आहे. त्यामध्ये 57 विद्यमान संवर्ग होते, 45 नवीन संवर्गाचा समावेश केला. म्हणजे एकूण संवर्ग किती आहे, 102 संवर्ग आता तिथं निर्माण झालेले आहे. आणि अजून 18 नवीन सेवांची जेव्हा निर्मिती होईल तेव्हा ऍडिशनल किती संवर्ग जातील, ऍड होतील, 93 संवर्ग अजून ऍड होतील. पण अजून ते झालेलं नाहीये. जेव्हा 18 नवीन सेवांची निर्मिती होईल तेव्हा ते ऍड होईल. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवा अंतर्गत संख्या आता 102 झालेली आहे. म्हणजे या अंतर्गत काय, जे पदांची संख्या आहे ती आता वाढलेली आपल्याला दिसणार आहे. आता शेवटी म्हणजे काय, तर आता विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ काय आहे, तर सर्वप्रथम म्हणजे कमी गोंधळ. आता विविध परीक्षा व्हायच्या विविध एक्झामसाठी, तर आता तसं होणार नाही. आणि एकाच संवर्गातील जे काही विविध पदं होते त्यांच्यासाठी विविध परीक्षा व्हायचं, तसं आता होणार नाही. 900 परीक्षांऐवजी फक्त 2 मुख्य परीक्षांवर लक्ष केंद्रित करा. वेळेची बचत होईल. 15 दिवसात मागणी, म्हणजे जे काही डिपार्टमेंटांना 15 दिवसात किती रिक्त जागा आहे त्यांची मागणी द्यावी लागणार आहे. आणि मॅटचा आता अडथळा दूर होणार आहे. म्हणजे मॅट इथे आता अडथळा क्रिएट करू शकत नाही आणि रिझल्ट लवकर लागेल. ठीक आहे. त्यानंतर पारदर्शकता वाढेल. डिजी लॉकर आणि केवळ लेखी परीक्षेवर पत्रितासाठी आधारित निवड, यामुळे पारदर्शक प्रणाली एकदा होणार आहे. समान संधी सगळ्यांना मिळणार आहे. सरळ सेवेला अनुभव नको, केवळ गुणवत्तेवर भर. तर विद्यार्थी मित्रांनो, या काही महत्वपूर्ण चेंजेस या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयात तिथं आलेले आहे. ठीक आहे. या संदर्भात अजून डिटेलमध्ये काय चेंजेस होतील, कोणते संवर्ग ऍड केले जातील, हे आता आपल्याला काही कालावधीनंतर तिथं कळायला मिळेल. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर युपीएससी एमपीएससी संदर्भात जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला वैयक्तिक माझ्या नंबरवर कॉल करू शकता 8806242051, किंवा तुम्ही जर अशा प्रकारचे अपडेट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल लेओनॅस अकॅडमीचं आहे ते देखील जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही हा क्यूआर कोड स्कॅन करा, व्हिडिओ पॉज करा आणि हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही सरळ आमच्या टेलिग्राम चॅनलला रिडायरेक्ट होऊ शकता. त्यानंतर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं म्हणजे जो नवीन पॅटर्न आलेला आहे
त्या पॅटर्नच्या आधारावर आम्ही समर्पण बॅच तिथे लॉन्च करतोय. यामध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तीनही टप्पे एकत्रित कव्हर केले जातील, म्हणजे ही इंटिग्रेटेड बॅच असेल. यामध्ये आमची जी टीम आहे ती टीमने प्रॉपर इंटरव्ह्यू दिलेला आहे, UPSCचा, MPSCचा आणि दांडगा अनुभव असलेली टीम आहे. यामध्ये विशेष करून आमचं जे फोकस आहे ते प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षा फॉर्मॅटवर आहे. मग त्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स दिले जातील ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून, आणि अनलिमिटेड रेकॉर्डिंग तिथं तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. लाईफ लॉंग व्हॅलिडिटी असेल या कोर्सची. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, NCERT आणि बालभारतीचा पूर्ण कव्हरेज आम्ही याच्या अंतर्गत प्रोव्हाइड करतोय. आन्सर रेटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप हा नवीन जो सेगमेंट आहे तो आम्ही या नवीन बॅच अंतर्गत ऍड केलेला आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली क्लास झाल्यानंतर अभ्यास कसा करायचा, आठवड्याची प्लॅनिंग कशी करायची, दिवसाची प्लॅनिंग कशी करायची, महिन्याची प्लॅनिंग कशी करायची आणि कशा पद्धतीनं किती दिवसात कोणता सब्जेक्ट सॉल्व्ह करायचा, या सगळी इत्थंभूत माहिती तुम्हाला मेंटरशिप अंतर्गत तुमचा मेंटर तिथे अवेलेबल करून देईल. तर हा सगळ्या जी बॅच आहे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे डेमो लेक्चर्स बघायचे असतील तर तुम्ही आमची ऍप डाउनलोड करू शकता ऍप स्टोअर वरून. या व्यतिरिक्त तुम्हाला जर ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल तर आमचं पुणे आणि नागपूर या 2 शहरामध्ये सेंटर आहे. इथे तुम्ही आमची बॅच ऑफलाईन सेंटरमध्ये येऊन जॉईन करू शकता. सेंटरचे ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.